प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या 422 किल्ल्यांच्या नावांपासून साकारलेले शिवछत्रपती महाराजांचे एक अद्वितीय व आविष्कारक चित्र निर्माण करून इतिहास, कला आणि संशोधन यांचा अप्रतिम संगम घडवून आणलाय। या प्रेरणादायी कलाकृतीची प्रेरणा त्यांना मागील वर्षी मिळाली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा प्रदान केला। त्या क्षणी त्यांनी संकल्प केला की महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सर्व किल्ले एका चित्रामध्ये साकार करून भावी पिढीसाठी जिवंत इतिहास निर्माण करायचा आहे। हे संपूर्ण पोर्ट्रेट साकारण्यासाठी डॉक्टर गुप्ता यांना सलग 2 दिवस लागले। या निर्मितीतील सर्वात महत्त्वाचा व आव्हानात्मक टप्पा म्हणजे 422 किल्ल्यांवर सखोल संशोधन, त्यांची अचूक नावे, ऐतिहासिक संदर्भ आणि त्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वात कलात्मकरित्या रूपांतरित करणे। हे चित्र केवळ एक कलाकृती नसून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे दस्तऐवज, भारतीय इतिहासाच्या गौरवाचे दृश्य रूप आणि राष्ट्रीय प्रेरणेचे जिवंत प्रतीक आहे। प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री यांचा हा आविष्कारक उपक्रम इतिहास, राष्ट्रभक्ती आणि सर्जनशीलतेला नवी दिशा देणारा ठरतोय। नमस्कार, मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता आणि आज जे आविष्कार जे ड्रॉइंग आहे त्यामध्ये मी छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज त्यांचं 422 किल्ल्यांच्या नावावरती मी हे चित्र काढलेलं आहे, हे पोर्ट्रेट काढलेलं आहे। आणि यामध्ये सर्व जेवढे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कालीन जेवढे किल्ले त्यांनी बनवले होते किंवा जिंकले होते सर्व किल्ल्यांचं नाव आहे। टोटल 12 किल्ले पण आहे जे आता युनेस्कोने हे केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच प्रेरित होऊन हे जे पोर्ट्रेट बनवलेलं आहे त्यामध्ये एकाच चित्रमध्ये आमचे जे इथे विद्यार्थी पण काही विद्यार्थी पण बसलेले आणि ते पण सांगू शकतात की किती किल्ले जिंकले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 422। 422। तर हे 422 किल्ल्यांचा पूर्ण किल्ल्यांचा समावेश आहे त्यामध्ये। आणि जेवढे पण किल्ले आपल्याला माहित आहे सर्व किल्ले इथे तुम्ही बघू शकता, थोडं जवळ येऊन तुम्ही बघू शकता। छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे कारकीर्दमध्ये त्यांनी जेवढे पण किल्ले जिंकलेले ते खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला ते किल्ल्यांचं नाव माहीत पाहिजे आणि त्यांचा चेहरा आणि त्यांचं पूर्ण म्हणजे अस्तित्व। आणि काही ठिकाणी मी स्वराज्य शब्दांचा पण वापर केलेला आहे। तुम्ही बघणार हे जे आउटलाईन मारलेलं आहे हे आउटलाईन जे आहे पूर्ण स्वराज्य या शब्दाने, कारण ते पूर्ण आयुष्यामध्ये एकच शब्दाला ते जीवले आणि ते शब्द होते स्वराज्य। मी नेहमी मुलांना जेव्हा मी प्रेरित करायला जातो, व्याख्यान द्यायला जातो, मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नेहमी एक्झाम्पल देतो। आणि आज मला हे सौभाग्य मिळालेलं आहे, माझं सौभाग्य आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्ट्रेट बनवलं आहे। 19 फेब्रुवारीला त्यांची जयंती असते आणि त्याच संदर्भात हे पूर्ण चित्र बनवलेलं आहे। धन्यवाद।